नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना असेल किंवा मेढा असेल आणि यांच्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की सोलार संदर्भात खूप महत्त्वाचं अपडेट आहे। ते अपडेट काय आहे आणि त्या अपडेटवरती खूप व्हिडिओ पण आले आणि खूप मेसेज पण आले काही शेतकरी बांधवांना जे व्हिडिओद्वारे काही यूट्यूबरने सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते माहिती खरी आहे का आणि ती माहिती सत्य झाली का त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, एक अफवा होती की 7 फेब्रुवारीच्या 7 तारखेपर्यंत जे सोलारच्या लिस्टमध्ये नवीन कंपन्या येणार आहेत, आल्या आहेत आणि असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते, यूट्यूबवर व्हायरल होत होते आणि त्याची सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सोलार कृषी पंप संदर्भात कुठलीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ते कमेंट करा, जेणेकरून ते कमेंट आम्ही वाचून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी बांधवांनो, जे सोशल मीडियावरती जे मेसेज व्हायरल झाला, जे व्हिडिओ व्हायरल झाले की जे सोलारचे लिस्ट आहे, सोलारच्या ज्या कंपन्या आहेत ते 7 तारखेला फेब्रुवारीच्या 7 तारखेला लिस्टमध्ये येणार आहेत आणि ते खरं आहे का? तर शेतकरी बांधवांनो, त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो की जी सोलारच्या लिस्टमध्ये ज्या कंपन्या न येण्याचं जे कारण आहे, जे मुख्य कारण आहे, तर त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया। तर शेतकरी बांधवांनो, काय होतं की जे कंपन्या आहेत त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला आहे, म्हणजेच त्या कंपन्यांना जी काम दिलेलं आहे, जे सोलारचं इन्स्टॉलेशनचं काम दिलेलं आहे आणि ते काम सध्या प्रत्येक कंपन्याकडे स्टॉक खूप मर्यादित झालेला आहे, म्हणजेच त्या कंपन्यांना खूप काम आलेलं आहे आणि त्या कंपन्यांना सध्या जे सोलार आहे इन्स्टॉलेशनसाठी वेळ लागतोय आणि त्याच्याचमुळे ज्या जुन्या कंपन्या आहेत आणि ज्या नवीन कंपन्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होण्यात आणि शासनाने काय केलं की जे सोलारच्या जे कंपन्या आहेत त्यांना आता इथून पुढे देणं बंद केले, कारण की जे जुना स्टॉक आहे म्हणजे ज्या जुन्या कंपन्या आहेत आणि जे नवीन युजर आहेत म्हणजे जे नवीन अर्जदार आहेत त्यांना थोडंसं वाट बघावी लागणार आहे। आणि काही सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ व्हायरल झाले की आज येणार कंपनी, उद्या येणार कंपनी, पण शेतकरी बांधवांनो असं कुठलाही JR आलेला नाही, अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही की सोलारच्या जे लिस्टमध्ये नवीन कंपन्या येणार आहेत, जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत आणि अशी कुठलीही माहिती, कुठलाही JR, कुठलाही शासन निर्णय आलेला नाही। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज कॅन्सल होईल का, आपले पैसे परत भेटतील का, आपले अर्जाविषयी काहीही तुमचे गैरसमज असतील ते दूर करा, जेणेकरून कारण की जे लिस्टमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे आणि तुम्ही काय करा, एक 8 दिवसामधून म्हणजे एका आठवड्यात 1 ते 2 वेळा तुमची वेंडर लिस्ट चेक करा ID लॉग इन करून। आणि जर तुम्हाला तिथे जर वाटत असेल की आज आला असेल म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये तुमच्या अपडेट राहताल, जेणेकरून तुम्हाला जे नवीन लिस्टमध्ये ज्या कंपन्या येणार आहेत त्या ॲड होऊन जातील। पण शेतकरी बांधवांनो, एवढं लक्षात ठेवा की तुमच्या सोलार लिस्टमध्ये कुठलीही कंपनी लिस्टमध्ये ॲड झाली तर ती कंपनी निवडा, कारण की आता तुम्ही पाहता की वेंडर लिस्टमध्ये सध्या काही दिवस झाले कुठलीही कंपनी शिल्लक राहिलेली नाही, त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला होता आणि तो स्टॉक संपला आणि आता शेतकरी बांधवांना कुठलीही कंपनी उपलब्ध नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, शासनाने जे कंपन्या निवडलेल्या आहेत ते 100% तर चांगल्याच असतात आणि त्यामुळे काय होतं की शेतकरी बांधवाला वाटतं की ही कंपनी चांगली नाही, ती कंपनी चांगली नाही, पण शासनाने काही जे म्हणजे त्यांना काही जे कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांचं ते काही विशिष्ट प्रकारे पडताळणी करूनच घेतलेलं असतं। त्यामुळे कुठल्याही कंपनीला आक्षेप न करता तुम्ही कंपनी निवडा आणि जेणेकरून तुमचं सोलार आहे लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल होईल। आणि मेन महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सोलारच्या लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार। तर शेतकऱ्यांनो, ज्या सोलारच्या लिस्टमध्ये कंपन्या आहेत त्या जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही आणि जोपर्यंत नवीन कॉन्ट्रॅक्ट येत नाही तोपर्यंत कुठलीही कंपनी याच्यामध्ये ॲड होणार नाही। आणि आता सध्या तर मार्च महिना आहे, तो म्हणजेच आर्थिक वर्ष आहे आणि बजेटचं याच्यामध्ये काही निर्णय होत असतात। त्यामुळे जर जानेवारी महिन्यात जर कुठलीही कंपनी फेब्रुवारी महिन्यात जर कुठली कंपनी ॲड झाली नाही तर मार्चमध्ये सुद्धा न होण्याच्या दाट शक्यता असतात, कारण की मार्च हे आर्थिक जे वर्ष असतं त्याच्यामध्ये जे बजेट असतं तिथे निघत असतात, वर्षाचं जे पूर्ण बजेट निघत असतं। त्यामुळे जर कंपन्या नवीन येणार असतील तर त्या मार्च नंतरच येतील असं आपलं मत आहे, पण शासनाने जर लवकरात लवकर त्याच्यामध्ये कंपन्या ॲड केला तर चांगलंच आहे। पण माझ्या मतानुसार की मी सांगितलं की जर मार्चमध्ये आहे, जर हे पुढं असं ढकललं कंपन्या न येण्याचं तर थोडंसं अवघड आहे, जर दिलं तर चांगलंच आहे, पण आर्थिक वर्ष असतं त्याच्यामुळे थोडंसं
40% अगर 50% म्हणायला हरकत नाही की येऊ शकत नाहीत. पण शेतकरी बांधवांनो, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही प्रत्येक 8 दिवसाला तुमचा अर्ज चेक करत राहा आणि कुठलंही जे अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही तुमचं काम करत राहा, जेणेकरून काय होईल की सोलारच्या संदर्भात कुठल्याही फेक मेसेजवरती विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही लिंकवरती, अनोळखी लिंकवरती क्लिक करून तुमचं जे तिथे हे करू नका. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर शासन निर्णय कुठलाही आलेला नाही आणि लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी नाही, लवकरच येतील, पण अजून काही शासन निर्णय आला नाही. असं फिक्स सांगता येत नाही की ह्याच तारखेला कंपनी ॲड होणार. आणि सोशल मीडियावर खूप व्हिडिओ आले, मेसेज आले की 7 तारखेला सोलार लिस्टमध्ये कंपन्या येणार, सोलारच्या लिस्टमध्ये 7 तारखेला येणार, असं खूप व्हायरल झालं. पण ते काही सत्य नाही. पण आज 7च तारीख आहे, त्यामुळे आज कुठलीही कंपनी ॲड झालेली नाही. तर शेतकरी बांधवांनो, लवकरच कंपन्या ॲड होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.